एम्स साठी सर्वाधिक विद्यार्थी पाठवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड। जळगावात शरद पवार गटाच्या वतीनं हातात केळीचे खांब घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। पीक विम्याची रक्कम न मिळाल्यानं यावेळेला संताप व्यक्त करण्यात आला। कळमनुरी तालुक्यातल्या कयाधू नदी पात्रामध्ये गावकऱ्यांनी आंदोलन केलंय। नदीवर पूल उभारून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। मागण्यांबाबत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषणातनं माघार घेणार नसल्याचा निर्धार रोहित पाटील यांनी केला आहे। मराठा आरक्षण समिती पुढच्या आठवड्यात मराठवाड्यात येणार आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगानं नेमलेली समिती विभागीय आयुक्तालयात बैठक घेणार आहे। मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग तालुक्यातील विहीर कोसळून मोठं नुकसान झालंय। त्यामुळे गावात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील सर्वच धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत। त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भंडाऱ्यातल्या लाखनीमधल्या किटाडी परिसरालगत असलेल्या बंधाऱ्याला भगदाड पडलंय आणि या बांधकामाबाबत चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलावाला सुरुवात झाली। लिलाव सुरू झाल्यानंतर सरासरी 2050 रुपये इतका दर मिळाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून देशभरात साई मंदिर उभारणीचा विचार सुरू आहे। मात्र याला शिर्डीतल्या ग्रामस्थांनी विरोध केलाय। यामुळे साईबाबा संस्थान विरुद्ध शिर्डी ग्रामस्थ असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। शहापूरच्या खर्डी ग्रामपंचायतीत पिसाळलेल्या कुत्र्यानं 15 जणांना चावा घेतलाय। त्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जालन्यात गेल्या 24 तासात डेंग्यूच्या 139 रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झालाय। शासकीय रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। हार्बर रेल्वेची वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही। सकाळपासून लोक अर्धा ते पाऊण तास उशिरानं धावतायत। त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे हाल होत आहेत। सातारा बसस्थानकातील गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलंय। बस स्थानकावर प्रवाशांना ताटकळत राहावं लागल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। जनावरांसाठी चारा आणायला गेलेल्या 2 महिलांचा पूर्णा नदीच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय। सिल्लोडमधल्या बोरगाव सावणी इथली घटना आहे। कोपरगावातल्या हनुमाननगर भागामध्ये गटाराच्या पाईपमध्ये पडून तरुणाचा मृत्यू झालाय। गटाराची दुरुस्ती न झाल्यानं ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। बारामतीतल्या तरडोलीमधल्या शेतकऱ्याच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। दुधाला प्रतिलिटर 40 रुपये दर मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यानं उपोषण सुरू केलंय। चंद्रपुरातल्या चिटकी या गावाजवळ शेतात हत्तीचा मृतदेह आढळलाय। शेत कुंपणाला लावलेल्या तारांमुळे शॉक लागून हत्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। आणि बुलढाण्यात शेतातल्या पाईपमध्ये साप आढळल्यानं खळबळ उडालेली आहे। सर्पमित्रांनी या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलाय। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्याआधी पाहूयात हेडलाइन्स। प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मुंबईत लोकसभेसाठी 6 पैकी 4 जागांवर शिवसेना ठाकरे गट आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून आढावा।
शिवाजी पार्कमधल्या दसरा मेळाव्याबाबत ठाकरे गट आक्रमक. मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना 2 दिवसांचा अल्टिमेटम. निर्णय न दिल्यास कोर्टात जाण्याचा इशारा. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळाकडून कार्यवाहीला वेग. पुरावे सादर करण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाला नोटीस पाठवणार, सूत्रांची माहिती. नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात 2 दिवसात 31 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं संताप. डॉक्टरांच्या त्रिसदस्यीय समितीकडून रुग्णालयाची पाहणी. नांदेडमध्ये रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाचा सुप्रिया सुळेंकडून निषेध. संबंधित विभागाच्या मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, सुप्रिया सुळेंची मागणी. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता पाहून खासदार हेमंत पाटील संतापले. रुग्णालयाच्या डीनला करायला लावली साफसफाई. घाटी रुग्णालयात 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं संताप. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केली घाटी रुग्णालयाची पाहणी. सोलापूरच्या मोहोळमध्ये आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा. धनगर बांधव मेंढ्यांसह मोर्चात सहभागी. आणि मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं भवितव्य 9 ऑक्टोबरला ठरणार. प्रतिज्ञापत्र देण्यासाठी सरकारनं मागितली वेळ. ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. दिल्ली आणि एनसीआर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी घडामोड ती म्हणजे दिल्ली आणि एनसीआर भागात भूकंपाचे धक्के जाणवलेत. या भूकंपाच्या धक्क्यांचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असल्याची माहिती मिळतेय. याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, काय नेमकी माहिती? महत्वाचं ज्या पद्धतीने माहिती मिळते, दिल्ली आणि एनसीआरच्या परिसरामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेले आहे. याच्या भीतीपोटी, या भूकंपाच्या भीतीपोटी घरातून लोक बाहेर येऊन आलेले आहेत. घरामध्ये असलेले जर बघितलं आपण तर घरामध्ये फॅन, लाईट्स हालताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा प्रकारची सध्याची स्थिती आहे. ज्या पद्धतीने ही माहिती मिळते की सोबतच या भूकंपाचा जो केंद्रबिंदू होता, जो केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता आणि नेपाळमध्ये 4.6 रिक्टर स्केलवरती भूकंपाचे धक्के जाणवले आहे. आणि लोकेशन जे नेपाळमध्ये आहे आणि या संदर्भात अजूनही इतर माहिती येत आहे की कुठे अजून याचं नुकसान झालंय का याची माहिती घेतली जात आहे. ज्या पद्धतीने माहिती मिळते की हा जोरदार धक्का होता आणि जोरदार चंदीगडमध्ये देखील याच प्रकारची परिस्थिती असल्याची पाहायला मिळालेली आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात देखील भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. अनेक जे लोक बसून होते खुर्च्यांवरती, अचानक ती खुर्ची हलायला लागली, त्यामुळे भीतीपोटी ते अनेक लोक बाहेर पडलेले आहेत. अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आपल्याला जाणवत आहे. बरं स्टुडिओ. प्रशांत, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. 2:25 नेपाळमध्ये केंद्रबिंदू असलेले हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. 4.6 रिक्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. राज्यामध्ये शासकीय रुग्णालयात मृत्यूंचं वाढतं प्रमाण पाहायला मिळत आहे. नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झालाय आणि या घटनेची शासनानं अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. याची आरोग्य संचालकांकडून चौकशी केली जाते. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयात सुद्धा 2 दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झालाय. यामध्ये 2 नवजात शिशूंचा देखील समावेश आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूंना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय. 13 ऑगस्टला कळव्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारांअभावी 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 18 पैकी काही रुग्ण हे अत्यवस्थ होते. नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात आणखी 7 जणांचा मृत्यू झालाय. या 7 मृतांमध्ये 4 बालकांचा समावेश आहे. 2 दिवसात या रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झालाय. सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. आरोग्य संचालक या सगळ्या प्रकाराची चौकशी करतायत.
रुग्णालयात रुग्णांची नीट काळजी घेतली जात नसून सिटी स्कॅनसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवलं जातं, तसंच औषधं सुद्धा बाहेरनं आणावी लागत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय। या घटनेची चौकशी करणारी समिती नांदेडच्या रुग्णालयात दाखल झालेली आहे। डॉक्टरांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीकडनं रुग्णालयात पाहणी सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयातली डॉक्टरांची ही समिती आहे। नांदेडमधल्या रुग्णांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। या संदर्भात तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। घटनास्थळी आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन घटनास्थळी जाऊन चौकशी करणार आहेत। नांदेडच्या या घटनेची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। या सगळ्या प्रकारानंतर आधीच आपल्याला माहिती आहे की आरोग्य संचालकांनी चौकशी समिती देखील पाठवलेली होती। त्रिसदस्यीय ही चौकशी समिती रुग्णालयात दाखल झालेली होती। पाहणी देखील सुरू करण्यात आलेली होती। छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयातील डॉक्टरांची ही समिती आहे। काही उणिवा आहे, खरं कशी परिस्थितीमध्ये तिथे काही औषधं होते, काही औषधं नव्हते, अशा अनेक बाबीवर आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आणि तसे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे। त्याचा रिपोर्ट आल्यानंतर निश्चित मुख्यमंत्री महोदय याच्याबद्दल सविस्तर माहिती देतील। कालच रात्री इथून गेलेली आहे। त्या समितीमध्ये ज्या ज्या विभागामधले जे देत होते त्याचे प्रोफेसर्स त्यांना तिथे गेलेले आहे आणि ते चौकशी करतील आणि त्याचा अहवाल डायरेक्टर पण आज तिथे गेलेले आहे, कमिशनर पण तिथे गेलेले आहे, त्यांना ते सबमिट करतील। औषधाच्या बाबतीमध्ये कुठलीही तक्रार नाही। ॲटलिस्ट ठीक आहे, तुम्हाला ओपीडीमध्ये सर्दी पडसाच्या पेशंटला एखाद्या वेळेस औषध भेटणार नाही, पण जिथं जिथं असे सिरियस पेशंट आमची जी ट्रीटमेंट होते तिथं आम्ही औषधी उपलब्ध करून दिलेले आहे। औषधामुळे मृत्यू झाला हे अत्यंत चुकीचं आहे। महाराष्ट्र के नांदेड़ में सरकारी अस्पताल में 24 घंटे से ज्यादा समय में 31 लोगों की मौत हो चुकी है, जिसमें से 17 बच्चे जो हैं नवजात हैं। इस पूरे मामले पे बातचीत करने के लिए हमारे साथ मेडिकल एजुकेशन मिनिस्टर हसन मुश्रीफ जी हैं। सर, 30-35 घंटे में 31 लोगों की मौत हो गई है, जिसमें से सबसे ज्यादा बच्चे जो है नवजात बच्चे हैं। क्या वजह बताई जा रही है, क्यों ये मौत का आंकड़ा इतना तेजी से बढ़ा? मैं कल बात की थी, तब ये 24 घंटे में 24 थे। अभी आप 7 का आंकड़ा मुझे बोल रहे हैं, मैं उसकी मालूमात लूंगा। कल ही मैंने हमारे कमिश्नर और डायरेक्टर को वहाँ भेजा है। इसे कोई जिम्मेदार है उसका हम तहकीकात करेंगे और इसमें कोई जिम्मेदार लगेगा तो उसे हम कार्रवाई करेंगे। दूसरी सिर्फ क्या वजह क्या लगती है, क्योंकि इतनी मौत का आंकड़ा बहुत ज्यादा, वजह क्या लगती है सर? आप एक ध्यान रखिए कि जो प्राइवेट हॉस्पिटल में जो पेशेंट जाता है उसे बिल देने के लिए पैसे नहीं होते तो उसे रेफर किया जाता है। एक्सीडेंट के पेशेंट को रेफर किया जाता है, स्नेक बाइट के पेशेंट वही आते हैं और इसीलिए ऐसा ये होता है। तो मुझे लगता है कि इसमें दवाई की कमी नहीं थी, इसमें डॉक्टर्स की कमी नहीं थी, परंतु ऐसा कैसा हुआ इसकी हम तहकीकात करें। एक एक मृत्यु का हम हिसाब लेंगे। लेकिन उसकी जब जो वहाँ की डीन का कहना है कि हैफकाइन से जो दवाइयां रेगुलर बेसिस पे आती थी वो दवाइयां आ नहीं रही हैं, कुछ कॉन्ट्रैक्ट इश्यूज हैं, दवाइयों की कमी की वजह से ये डेथ्स हो रही हैं। नहीं, ऐसा नहीं बोला उन्होंने, दवाई की कुछ कमी नहीं थी। डीपीडीसी से जो पैसा आता है उससे हब की तरफ की जाने की जरूरत नहीं, प्राधिकरण की तरफ जाने की जरूरत नहीं। ये डीपीडीसी का पैसा ये सिर्फ दवाई के लिए और इंस्ट्रूमेंट के लिए वहाँ के पालक मंत्री देते हैं, वो कलेक्टर को ही अधिकार है। सर, कोई जांच कमेटी बनाई है आप लोगों ने? 100%। अभी कमिश्नर गए हैं, डायरेक्टर है, और उसकी जांच कमेटी बनाई जाएगी और जो इसमें कोताही बढ़ता होगा उससे सजा देगी। मुंबई से कैमरामैन अर्जुन चिखले के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 रुग्णांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली। यावेळेला त्यांनी रुग्णालयातील अस्वच्छता अधिष्ठाता श्याम वाकोडे यांच्या निदर्शनाला आणून दिली। इतकंच नाही तर वाकोडे यांच्या कार्यालयातल्या शौचालयाची सफाई त्यांनाच करायला लावली आहे। त्यांना बिल काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे, बाकी काम करण्यामध्ये नाही। गरिबाचं आरोग्य, गरिबांना सेवा मिळाली पाहिजे, ज्यांची ऐपत नाही खासगी रुग्णालयात त्या लोकांची सेवा मिळाली पाहिजे। दुर्दैवानं इथल्या शासकीय यंत्रणेनं शासनाचा जो पैसा आहे तो त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये अपव्यय केलेला आहे। कुठल्याही प्रकारचं घेणं देणं या लोकांना नाही, कधी हॉस्पिटलमध्ये फिरत नाही
आणि काल जी घटना घडलेली आहे त्याला जबाबदार इथले डीन, इथले हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत. आपण कुठेही फिरून बघा, जागोजागी घाणीचं साम्राज्य आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे की यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. शासकीय रुग्णालयातल्या मृत्यू प्रकरणावर आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे. सरकारी रुग्णालयातील औषधं तुटवड्याला सरकार जबाबदार आहे असं म्हणत अंबादास दानवेंनी टीका केली आहे, तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. सरकारला फक्त जमिनीच्या व्यवहारात, परदेश दौऱ्यात, माणसं फोडण्यात त्यातच इंटरेस्ट आहे. मी इतकंच सांगतोय या क्षणी, जर थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला. या आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसून ते वेगळ्याच कामात तुम्ही अडकलेले असतात. हे सरकार अस्तित्वात आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. हाफकिनची खरेदी औषधाची खरेदी नाही. अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लोकांचा जीव जातोय, सरकारी दवाखान्यात जीव जातोय. हाफकिननी 1-1, 2-2, 3-3 वर्ष झाले खरेदीची ऑर्डर देऊन या सरकारने नवीन कायदा आला, पण तो अजूनही सर्वसामान्य माणसाला औषधं शासकीय हॉस्पिटलमध्ये मिळत नाही. मोठ्या मोठ्या आयुष्यमान भारत वगैरे वगैरे केंद्राच्या राज्याच्या घोषणा, आपला दवाखाना, दुसऱ्याचा दवाखान्याचा फायदा काय? आणि म्हणून अशा पद्धतीनं जीव जात असेल त्याला सरकार जबाबदार आहे. मला असं वाटतं जबाबदारावर तर कारवाई करावी, पण या सरकारने सुद्धा याचं उत्तर द्यावं. आणि हा जो बळी झालेला आहे त्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. ठाण्यात पण मागे तसंच झालं होतं, आता नांदेडला झालेलं आहे. त्याच्यामुळे औरंगाबादची बातमी येते, त्यामुळे ह्या सरकारचे पूर्ण अपयश आहे. कधीतरी या सरकारने त्या आईला जाऊन विचारावं जिचं मूल काल गेलं असेल, तिच्या दुःखात, आणि तिची काय चूक त्या आईची. आणि आजच तातडीने त्यांनी प्रशासनाची मीटिंग घेतली पाहिजे. हे चौकशी वगैरे, चौकशीतून निष्पन्न पुढे काय होईल न होईल हा पुढचा भाग आहे. परंतु किमान 70 लोकांचे जीव वाचावेत एवढं तरी तातडीने सरकारने काहीतरी केलं पाहिजे, ही मी सातत्याने कालही त्या ठिकाणी बोललो होतो. माझं म्हणणं एवढंच आहे की शासनाने याचं गांभीर्य लक्षात दिलं पाहिजे. नुसती आश्वासनं न देता कालबद्ध वेळेमध्ये या सगळ्या गोष्टीचा निपटारा केला पाहिजे. नर्सेसच्या जागा रिक्त होत्या त्या बदली करून पाठवलेल्या आहेत, त्या जागा तातडीने भरल्या पाहिजेत. आमचं म्हणणं प्रत्येक गोष्ट राजकीय त्याचा टीका होते आहे या दृष्टिकोन न पाहता वास्तव हे गांभीर्याने शासनाने ओळखलं पाहिजे. सरकार ज्या पद्धतीने सामान्य लोकांची काळजी घ्यायला पाहिजे ते काळजी घेऊ शकत नाही. आपले जे मंत्री आहेत सावंत, हे ठीक आहे, त्यांचं हाफकिनचं त्यांचं फार जवळचं नातं आहे, पण जर तुमचं हाफकिनकडनं तुम्हाला औषधं घेता येत नसतील तर तात्पुरती तुम्ही दुसरं काहीतरी नियोजन केलं पाहिजे ना. ते नियोजन तुम्ही त्या बाजूला करत नाही, औषधं वेळेवर पोचत नाहीत, आणि त्यामुळे लहान मुलं जर दगावत असतील तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर सावंतांनी आजच्या आज तिथं कुठंतरी राजीनामा हा दिला पाहिजे. मला असं वाटतं की मेडिसिन कमी आहे, दुर्लक्ष असं म्हणण्याचं कारण नाही, पण तरी सुद्धा आकडा काही छोटा नाहीये. 12 लहान मुलं दगावणं म्हणजे काही सोपी छोटी गोष्ट नाहीये. पण त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय देवेंद्रजी आहेत, अजितदादा यांनी लक्ष घातलेलं आहे. सगळ्यांनी माहिती त्या संदर्भामध्ये घेतलेली आहे आणि आता एक चौकशी केल्यानंतरच वरिष्ठ पातळीवरून चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. चौकशी झाल्यानंतरच आपल्याला त्याचं कारण त्या ठिकाणी कळेल. नांदेड़ के इंसिडेंट पे जो हमारा इस्तीफा मांग रहा है उनका कैरेक्टर पहले पूछना चाहिए. उनका खुद का कैरेक्टर ढीला है. उनका सिर्फ सभी जब महाविकास आघाड़ी की सरकार थी तभी यही संजय राउत, यही उद्धव ठाकरे, यही आदित्य ठाकरे, तभी कोविड के वक्त में सभी जो इन्होंने मेडिसिन दी थी, रेमडेसिविर, इसके ऊपर काला धंधा करने का काम ये सभी कर रहे थे. तो इनको क्या नैतिक अधिकार है हम लोग के ऊपर इस्तीफा मांगने का? और हमारी सरकार जितनी मदद कर सकती है सभी करने वाली है. नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंमुळे खळबळ उडालेली आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात सुद्धा 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झालाय. यामध्ये 2 नवजात शिशूंचा समावेश आहे.
घाटी रुग्णालयात 8 दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा उपलब्ध आहे, मात्र काही औषधं उपलब्ध नसल्यानं रुग्णांना त्रास होतोय। घाटी रुग्णालयात खानदेश, मराठवाड्यातले रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात। या सगळ्या मृत्यू प्रकरणानंतर ठाकरे गटातले नेते चंद्रकांत खैरे यांनी रुग्णालयात जात पाहणी केली आहे। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत आणि यावेळेला त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे। फडणवीसांनी पक्ष फोडणं, ईडीची नोटीस पाठवणं यामधनं वेळ मिळत असेल तर सामान्यांच्या प्रश्नांकडे देखील लक्ष द्यावं असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नसून आमच्यातला एक छोटा घटक पक्ष दुसऱ्या सोबत गेला असल्याचं त्यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यात आलेली आहे आणि त्याच धर्तीवर सुप्रिया सुळेंनी अमरावती लोकसभेची जागा गेल्या वर्षी राष्ट्रवादीनं लढवली होती, यावर्षी सुद्धा याबाबत एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलतात। आपण कॅबिनेटची बैठक आज होती। कॅबिनेटच्या बैठकीच्या सुरुवातीलाच नांदेडची जी घटना घडलेली आहे हॉस्पिटलमधली, त्या बाबतीमध्ये आढावा घेतला आणि त्या बाबतीत स्वतः ही घटना राज्य सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे। संबंधितांना ज्या सूचना द्यायच्या त्या दिल्यात। स्वतः मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि संबंधित सेक्रेटरी, संबंधित अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी गेलेले आहेत आणि या बाबतीमध्ये प्राथमिक माहिती घेतली असता हॉस्पिटलमध्ये 127 प्रकारची औषधं, त्याचा साठा पूर्ण होता। औषधांची कमतरता नव्हती, उलट त्या ठिकाणी औषध खरेदीसाठी 12 कोटी रुपये त्यालाही मान्यता दिली होती आणि औषधं पूर्णपणे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पुरेशी औषधं किंबहुना जास्तीचा साठा तिथं होता। लागणारे डॉक्टर, स्टाफ त्यांची माहिती घेतली, त्यांची उपलब्धता तिथे पूर्ण होती। झालेली घटना, झालेले मृत्यू याची चौकशी होईल आणि चौकशी अंती त्यावर पुढची जी काही कार्यवाही, कोणाचा दोष असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल। परंतु सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे आणि म्हणून काही जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये जे मृत्यू झालेले आहेत यावर मी डिटेलमध्ये इथे बोलू इच्छित नाही, परंतु काही वयोवृद्ध लोक होते, त्यांना हार्टचा, हृदयाचा त्रास होता, एक रोड ॲक्सिडेंट होता, त्याचबरोबर जी लहान बालकं होती ती प्री टर्म होती आणि वजनाने देखील कमी होती। पण हे सगळं जे काय आहे ते अंतिम चौकशी अंती जो अहवाल येईल त्याच्यावर नंतर अधिकृतपणे आपल्यापर्यंत माहिती दिली जाईल। परंतु एवढंच मी सांगतो की झालेली घटना सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि म्हणूनच मंत्री महोदय आणि सेक्रेटरी आणि अधिकारी स्वतः त्यांना हॉस्पिटलच्या त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि एकंदरीत याची चौकशी होईल आणि चौकशीनंतर पुढील कारवाई होईल। त्याचबरोबर कॅबिनेटमध्ये आज 3-4 निर्णय झालेले आहेत। दिवाळीनिमित्त शिधापत्रिका धारकांना आनंदाच्या शिधामध्ये पूर्वी साखर, रवा, डाळ आणि तेल होतं, यावेळेस आणखी त्याच्यामध्ये काही 2 वस्तू मैदा आणि पोहे ॲड केलेले आहेत। हा एक निर्णय आज आपण घेतलाय। त्याचबरोबर विदर्भ मराठवाड्यातील कृषी पंप जे आहे त्याच्या वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये घेतलाय। त्याचबरोबर सोयाबीनवरील जो येलो मोजेक जो रोग आलेला आहे त्याचा तात्काळ युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना, निर्देश दिलेले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल। त्याचबरोबर इमारतींच्या पुनर्विकासाला, रिडेव्हलपमेंटच्या साठी वेग येण्यासाठी
एक सदनिका जे काही लोक त्याच्यातून आपली घरं सोडून पुनर्विकासासाठी दुसरीकडे गेलेली असतात, परंतु काही लोक त्या ठिकाणी काही छोट्या कमी संख्येच्या प्रमाणात लोक तिथेच राहतात आणि मोठ्या योजनेला पुनर्विकासाच्या योजनेला खीळ बसते, त्यावर देखील आपण निर्णय घेतलेला आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा देखील निर्णय आपण घेतला आहे. दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि एकंदरीत ही जी काही त्याचबरोबर पीक पाण्याचा देखील आढावा आज घेतलाय आणि जिकडे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. युद्ध पातळीवर तेही काम होईल. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहील. सर, आज अजित पवार नव्हते त्यामुळं अजित पवार आज कॅबिनेटला आज अजित पवार नव्हते त्यामुळे ते नाराज आहेत की आणखी कारण आहे काय नेमकं तुमच्याशी बोलणं झालं काही? अजित पवार अजितदादांची तब्येत आज ठीक नाहीये, बरी नाहीये, त्यामुळे ते कॅबिनेटला आले नाहीत. आता तुम्ही त्याचा वेगवेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. सर, बिहारमध्ये जातीय जनगणना झाल्यानंतर महाराष्ट्रात अशा प्रकारची मागणी होती. सरकार काही जातीय निहाय जनगणना जी आहे बिहारमध्ये झाली, आता महाराष्ट्रामध्ये मागणी होती. बिहारच्या ज्या काही प्रक्रिया सुरू आहेत त्यावर देखील चर्चा झालेली आहे. त्याचे काय रिझल्ट येत आहेत त्यानंतर आपल्या या राज्यात देखील आवश्यकतेप्रमाणे निर्णय घेतला जाईल. मंजूर केला 1967 पासून कृष्णा प्रकल्प आपण सातारा जिल्ह्यातले मान, खटाव, कोरेगाव कुठला तो कृष्णा प्रकल्प जो होता 1967 रखडलेला होता, जवळपास इतकी वर्ष रखडल्यानंतर आपल्या सरकारने निर्णय घेऊन त्या प्रकल्पाला मंजुरी दिली म्हणून सातारा जिल्ह्यातल्या आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पाणी जे दुष्काळी भाग होते. दुष्काळी भागातला तो कृष्णा नदीवरचा प्रकल्प यासाठी अनिल बाबर सातत्याने, महेश शिंदे सातत्याने मागणी करत होते, पाठपुरावा करत होते. किंबहुना सुमनताई देखील त्याचा पाठपुरावा करत होते आणि मी संबंधित खात्याचे प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांना मी बोलावलं आणि तात्काळ त्याच्यावर निर्णय घ्यायला सूचना दिल्या आणि त्या प्रकारचा GR काढला. त्यामुळे दुष्काळी भागातले सातारा जिल्ह्यातले काही तालुके आहेत त्या तालुक्यातला दुष्काळ संपेल आणि मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली येईल. हा अतिशय महत्वाचा निर्णय देखील सरकारने घेतलेला आहे. नांदेड़ की घटना सरकार ने गंभीरता से ली हुई है. नांदेड़ हॉस्पिटल की जो दुर्घटना है सरकार ने गंभीरता से ली हुई है और सुबह ही मैंने दोनों सेक्रेटरी को बुलाया था, उनसे प्राथमिक जानकारी ली हुई है. अस्पताल में मेडिसिन बिल्कुल पूरी तरह जितना आवश्यक है उतना वहां पर था. डॉक्टर और स्टाफ वहां पर मौजूद थे. जो घटना हुई है वो दुर्भाग्यपूर्ण है. इसकी जांच होगी और कार्रवाई हो जाएगी और सरकार ने इसे गंभीरता से लिए इसलिए क्योंकि वहां पर हमारे जो मंत्री है और सेक्रेटरी है वहां पर उनको तत्काल वहां पर भेजा है और इसके बाद इसकी पूरी जो आवश्यक जानकारी है वो प्राप्त हो जाएगी और आवश्यक जांच होगी और उसके ऊपर आगे की कार्रवाई होगी. लेकिन सरकार ने ये दुर्घटना जो हुई है ये घटना गंभीरता से ली हुई है.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि नांदेडमधली घटना ही दुर्दैवी असून सरकार या सगळ्या घटनांच्या बाबतीत अत्यंत गांभीर्यानं या सगळ्या घटनांना घेतंय आणि याची चौकशी सध्या सुरू आहे. जो अहवाल येईल त्या अहवालानंतरच काही बोलणं उचित ठरेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. पुढची बातमी बघूया. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर प्रकाश आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलं होतं. शिवसेनेबरोबर आमची बोलणी झाली खरी, पण लग्नाची तारीख अजून निघालेली नाही. आमच्या लग्नाचा मुहूर्त काढणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन भटजी आहेत. ते जोपर्यंत तारीख काढत नाहीत तोपर्यंत आमचं लग्न होत नाही. त्यामुळे आम्हाला थांबावं लागतंय असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. भटजी उशीर करत असतील तर प्रकाश आंबेडकरांनी पळून जाऊन लग्न करावं असं प्रत्युत्तर जयंत पाटलांनी प्रकाश आंबेडकरांना दिलेलं आहे. जयंत पाटलांच्या टीकेला पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलंय. मी आज सकाळीच म्हणालो की काय झालं, सेनेबरोबरचं आणि आमचं असताना ठासणी झाली, बोलणी झाली. आता ते लग्नाची तारीख निघायला पाहिजे. ती लग्नाच्या तारखेमधले असणारे दोन भटजी आहेत. एक काँग्रेस नावाचा भटजी आहे आणि एक राष्ट्रवादी नावाचा भटजी आहे. तो तारीख जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आमचं लग्न काय करणार आम्ही? तर आम्हाला थांबावं लागतंय. तारीख निघेपर्यंत आम्हाला थांबावं लागतंय. आता दोन जण लग्नाला उत्सुक असतील आणि भटजी अडथळे करत असतील तर पळून जाऊन लग्न करणं हाच त्याच्यावरचा पर्याय आहे. भटजी हा त्यांच्या बाजूलाच बसलेला आहे. त्या भटजीच्या नाड्या या नरेंद्र मोदीच्या हातामध्ये आहेत. त्याच्यामुळे जयंत पाटील, अजित पवार जेव्हा पहिल्यांदा शपथविधी घ्यायला गेले तेव्हा त्यांच्या बाजूला उभे होते. त्याच्यामुळे अर्धे भटजी ते पण आहेत. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. मोठा भटजी जर तारीख काढत नसेल तर छोट्या भटजींनी असं लग्नाची तारीख काढावी असं मी त्यांना आवाहन करतो. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.